नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत IMP चालू घडामोडी आणि टॉपचे जीकेचे प्रश्न। हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला दररोज भेटत राहतील। प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिमूर गडचिरोली। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या वनस्पती या कीटकभक्षी वनस्पती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। प्रश्न क्रमांक तिसरा, बुलढाणा जिल्ह्यातील डॅश डॅश हे थंड हवेचे ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 ब्लू मॉर्मॉन। प्रश्न क्रमांक 5, मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 कलम 12 ते 35। प्रश्न क्रमांक 6, आपला व्यापार किती वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट भारत आणि ग्रीसने ठेवले आहे? ऑप्शन क्रमांक 2 2030। प्रश्न क्रमांक 7, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 9, जिल्ह्यातील कुळ कायद्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हाधिकारी। प्रश्न क्रमांक 8, तर ऑप्शन क्रमांक 2 सर व्हॅलेंटाईन चिरोल। प्रश्न क्रमांक 10, देशातील शेतकऱ्यांना किती लाख कोटी कर्ज 2023-24 आर्थिक वर्षात बँकांनी वाटप केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 20.39। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात नागपूर जिल्हा हा कोणत्या खनिजाच्या साठ्याकरिता प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नीज। प्रश्न क्रमांक 12, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 2 गुजरात। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश। प्रश्न क्रमांक 14, कोणत्या भारतीय व्यक्तीला मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2023 या UNOच्या पुरस्काराने सन्मानित केले? तर ऑप्शन क्रमांक 2 राधिका सेन। प्रश्न क्रमांक 15, देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 नाशिक। प्रश्न क्रमांक 16, भारतातील खनिज तेलाची पहिली विहीर कोठे खोदली गेली? तर ऑप्शन क्रमांक 2 दिग्बोई। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 3 जळगाव। प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय चिन्ह म्हणून कोणत्या देशाने हिम बिबट्याला घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 किर्गिस्तान। प्रश्न क्रमांक 20, घारापुरी बेटावरील एलिफंटा केव्ज या नावाने प्रसिद्ध असलेली लेणी रायगड जिल्ह्यातील डॅश डॅश तालुक्यात मोडतात? ऑप्शन क्रमांक 2 उरण। प्रश्न क्रमांक 19, राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 लोककल्याणासाठी केला। प्रश्न क्रमांक 21, कोणत्या देशाकडे अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेचे यजमान पद आहे? ऑप्शन क्रमांक 1 युगांडा। प्रश्न क्रमांक 22, मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 परळी। प्रश्न क्रमांक 23, ज्वालामुखी उद्रेक व झरे यामध्ये प्रामुख्याने डॅश डॅश आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 सल्फर डायऑक्साईड। शेवटचे 2च प्रश्न बाकी आहेत, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। प्रश्न क्रमांक 24, भारतातील प्रसिद्ध लिंगराज मंदिर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 भुवनेश्वर।
प्रश्न क्रमांक 25. कोणत्या बँकेला ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड 2023ने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 युनियन बँक ऑफ इंडिया,